हॅलो. तर शुभ सकाळ सर्वांना. तर आजचा दिवस हा फार फार प्रसन्न करणारा दिवस आहे, कारण की आज आहे अक्षय तृतीया. आणि अक्षय तृतीयेचं महत्त्व तर आपल्या हिंदू समाजामध्ये, सनातन धर्मामध्ये आपण ह्या दिवसाला फार जास्त महत्त्व देतो. आणि अक्षय तृतीया हा एक असा दिवस आहे ज्या दिवसामागे फार फार पौराणिक कथा आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कथा, जसं की श्रीकृष्ण आणि सुदामांच्या कथा, स्वामींच्या कथा आणि द्रौपदी आणि अक्षय पात्राची सुद्धा एक कथा आहे. तर आपण काय करूया, आज द्रौपदी आणि अक्षय पात्राची कथा आपण जाणून घेऊया. त्याआधी सुरुवात मी अशी करते, की अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. या दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक पौराणिक कथा आहेत, जसं की मी म्हटलं. तर आपण त्यातील एक पौराणिक कथा जी आहे, आपण आज ती कथा बघणार आहोत. तर ही कथा आहे द्रौपदी आणि अक्षय पात्राची. तर द्रौपदी कोण ही आपल्या सगळ्यांना माहिती असेल. तर द्रौपदी ही होती 5 पांडवांची बायको. आणि अक्षय पात्र जे होतं ते आपण ह्या कथेमधून जाणून घेऊया, की अक्षय पात्र नेमकं काय. तर द्रौपदी ही श्रीकृष्ण, आता द्रौपदीचं आणि श्रीकृष्णाचं सुद्धा मी तुम्हाला नातं सांगते. तर श्रीकृष्ण हे द्रौपदीला स्वतःची बहीण मानायचे, म्हणजे हे आपल्याला पुढच्या कथेमध्ये समजण्यासाठी सोपं जाईल. तर कसं झालं होतं, जेव्हा पांडव वनवासात होते, त्यांना शिक्षा भेटली होती वनवासात राहण्याची. तर तेव्हा त्यांना अन्नाचा प्रश्न भेडसावू नये, म्हणजे अन्नाचा प्रश्न पडू नये, त्यामुळे काय झालं होतं, भगवान सूर्याने द्रौपदीला एक अक्षय पात्र दिलं होतं. अक्षय म्हणजे काय, कधीही न संपणारे. तर या पात्राची खासियत अशी होती, की जोपर्यंत द्रौपदी जेवत नाही, तोपर्यंत त्यातील अन्न कधीच संपत नसे. म्हणजे द्रौपदीनं जेवण केलं, त्यानंतरच त्या पात्रातलं जे काही अन्न आहे, ते संपत होतं. तर एके दिवशी काय झालं, ऋषी दुर्वासा हे आपल्या शिष्यांसह पांडवांच्या आश्रमात आले. आता ऋषी दुर्वासा हे महादेवाचे खूप मोठे भक्त, आणि त्यांना म्हणजे क्रोध हा खूप जास्त होता. त्यांच्या क्रोधापुढे हे कोणीच टिकत नसे. तर हे त्यांच्या शिष्यांसह पांडवांच्या आश्रमात आले होते. त्यावेळी द्रौपदीचे जेवण नेमकंच झालं होतं आणि पात्र रिकामं झालं होतं. तर ऋषींना भोजन न दिल्यास ते शाप देतील, आणि त्यांच्या शापापासून तर सगळेच भ्यायचे. तर या भीतीने पांडव सगळे चिंतेत पडले. तेव्हा द्रौपदीनं भगवान श्रीकृष्णाचा धावा घेतला. का? कारण की द्रौपदी ही श्रीकृष्णाला स्वतःचा भाऊ मानायची. तर त्यावेळी श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले, आणि त्यांनी काय केलं, तर त्यांनी त्या पात्राला चिकटलेला एक अन्नाचा कण स्वतः खाल्ला. आणि मग काय झालं, तर श्रीकृष्णाचे पोट भरलं. आणि श्रीकृष्णाचं पोट भरल्यामुळे काय झालं, संपूर्ण सृष्टीचे आणि ऋषी दुर्वासांचे पोट भरले. तर तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. म्हणून ह्या दिवशी केलेले दान आणि पुण्य हे अक्षय राहतं. अक्षय म्हणजे काय, हे आपल्या देहाचं समोर सर्वनाश जरी झाला, तर हे आपल्यासोबत कायमचं राहतं. म्हणजेच अक्षय फळ म्हणजे काय, या दिवशी केलेले दान, जप, तप आणि शुभकार्य कधीही नष्ट होत नाहीत. तर त्यामुळे याला म्हणतो आपण अक्षय फळ आणि अक्षय तृतीया सुद्धा. आणि या दिवशी सुद्धा आपण, म्हणजे ते 3.5 मुहूर्त जे आपण म्हटलं होतं, जे मी सुरुवातीला म्हटले, की हे 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. तर त्याचा अर्थ असा, की हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करणे, सोने खरेदी करणे किंवा घर घेण्यासारख्या शुभ कामासाठी सर्वोत्तम मानला जाणारा हा दिवस आहे. म्हणजे हा दिवस हा फार फार जास्त शुभ आहे. आणि आणखीन एक विशेषता ह्या दिवसाची काय आहे माहिती का? तर पितृतर्पण. म्हणजे या दिवशी पितरांच्या नावाने आपण पाणी भरलेला माठ ठेवतो, आणि पितरांची आपण आठवण काढतो. त्यांना अन्नदान करण्याची जी प्रथा आहे, तर ती सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण करतो. तर असा गेला माझा अक्षय तृतीयाचा दिवस. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.